शाहिस्ताखानाची फजिती. शाहिस्ताखानाची स्वारी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4चा पाठ 11वा पाहत आहोत. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायापुढे त्याचे काहीच चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगला छात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वातंत्र्य राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलाकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह हा चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ताखान याला शिवरायावर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 1.25 लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्ताखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेच येत होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तटावर बसणारे, चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्यांच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसाळा. मग शाहिस्ताखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मुर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्यांच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही. लाल महाल. शाहिस्तेखान पुण्याला आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्यांच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हललेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला. धाडसी बेत. शाहिस्तेखानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचे होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा याची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खाण्याच्या गोट्यात शिरले होतेच. खुद शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा! महालात शिवरायाला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 1.25 लाख फौजेचा खरा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जवळ होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेन्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्याची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपेत होता. शाहिस्तेखानाची खोड मोडली. वाड्यांच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना
त्याच्या कोणाना कोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्ते खान असावा, पण तो त्यांचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्ते खान घाबरला. शैतान शैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्यांच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार, तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांच्या माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली. शाहिस्ते खानाने तर हायच खाल्ले. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्ते खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फतेह होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला.